तुमच्या पायाच्या ज्या वेदना आहेत या कमरेपासून पायाच्या घोट्यापर्यंत पावलामध्ये बोटांमध्ये जाऊ शकतात. या वेदना ह्या सामान्यपणे दोन वेगळ्या नसांच्या सुजेमुळे होऊ शकतात. त्यातली एक नस जी आहे ती आपल्या कमरेतून आपल्या मांडीच्या बाहेरच्या भागातून गुडघ्याच्या बाहेरून पोटरीच्या बाहेरून पावलाच्या वरती अंगठ्यापर्यंत जाते. दुसरी जी नस आहे ती आपल्या खुब्याच्या मागून मांडीच्या मागून गुडघ्याच्या मागून पोटरीच्या मागून टाचेपर्यंत किंवा टाचेच्या कडेनी पावलाच्या छोट्या करंगळीमध्ये जाते. ह्या नसांशी संबंधित वेदना होण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे त्या नसांना सूज येते. ही सूज येण्याचं कारण हे आपल्या दोन मणक्यांच्या मधली जी चकती असते ती उसवते आणि त्यातून काही रसायन बाहेर येतं, ते त्या शिरेला झोंबतं, त्यामुळे ती शिर सुजते आणि दुखायला लागते. हे डॉक्टरांना तपासणी केल्यानंतर समजतं की ही सूज आल्यामुळे दुखणं आहे का त्या शिरेवरती दबाव आल्यामुळे हे दुखणं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की बऱ्याच वेळेला तीव्र वेदना असताना इतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून MRI केला जातो, पण त्यातील MRI रिपोर्टला फार महत्त्व नाही, कारण MRIचा रिपोर्ट लिहिणारे डॉक्टर हे पेशंट तपासत नाहीत. त्यांना पेशंटची तक्रार का आहे याबद्दल माहिती अत्यंत तोकडी आहे. ते यामधून बऱ्याच वेळा त्यांना रिक्वेस्ट करूनही त्यांच्या कामाच्या बाबतीत बदल करायला त्यांची नाखुशी दिसते. त्यामुळे आपला पाय दुखतो आहे आणि आपण MRI केला म्हणजे निदान झालं असं होत नाही. आपलं दुखणं हे सूज आल्यामुळे आहे का शिरेवरच्या दबावामुळे आहे हे डॉक्टर लोकांना मला तपासणीवरून समजतं. त्यामध्ये या बरोबरीने याच्या अगोदर किंवा बरोबरीने कंबरदुखी पण असेल तर ह्या विषयामध्ये आपल्याला ऑपरेशन करायची गरज पडण्याची शक्यता आहे का हे दुखणं व्यायामाने आणि औषधांनी बरं होईल हे पण तपासणीनंतर सांगता येतं. आपल्याला होणाऱ्या वेदना या शिरेवरच्या दाबामुळे जर असतील तर आपण पाठीवर झोपलेलं असताना आपला पाय छताच्या दिशेला जर उचलला तर ते उचलायला आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, जो शिरेच्या रस्त्यातल्या दबावामुळे असू शकतो. जर आपण आपल्या कमरेचं दुखणं हे डॉक्टरांनी तपासल्यानंतर पालथं झोपल्यानंतर छातीवर उचलल्यानंतर मध्यभागाकडे येत असेल आणि पायाची शीर सुजलेली असेल तर ह्या गोष्टीची ट्रीटमेंट ही ऑपरेशन न करता व्यायामाने आणि औषधांनी व्यवस्थित करता येते. त्यांनी वेदना बंद होऊ शकतात. त्याच्या आतलं जे कारण आहे ते मात्र पूर्ण बरं होईल का नाही हे सांगता येत नाही. याबद्दल आणखीन माहिती अशी की त्या चकतीच्या उसवल्यानंतर जे रसायन बाहेर येतं तसं त्यातून काही पदार्थ पण बाहेर येतो. ह्याला आम्ही स्लिप डिस्क किंवा प्रोलॅप्स्ड डिस्क असं म्हणतो. हा जो पदार्थ आहे हा पदार्थ 3 प्रकारचा असू शकतो. एक तो लोण्यासारखा असतो, दुसरा तो चीजसारखा असतो किंवा तिसरा तो दगडासारखा असू शकतो. सामान्यपणे पहिला प्रकार हा 2-1 महिन्यामध्ये विरघळून जातो. दुसरा प्रकार हा 4 ते 6 महिन्यामध्ये विरघळू शकतो आणि तिसरा प्रकार हा विरघळत नाही, त्याला ऑपरेशन लागतं. दुसऱ्या प्रकारामधला जवळजवळ 50% भाग हा न विरघळणारा असल्यामुळे त्याला पण ऑपरेशन लागू शकतं. आपण आधी पाहिलं आहे की जुन्या काळी ऑपरेशन्स ही पायाची ताकद कमी झाल्यानंतर किंवा तीव्र वेदना असताना केली जायची, पण सध्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये तीव्र वेदनेसाठी सुद्धा बऱ्याच वेळा ऑपरेशनचा वापर करण्यात येतो. याबाबत आणखीन माहिती डॉक्टर आपल्याला देतील. आपल्या सर्व शंका या डॉक्टरांना विचारा. ओके, थँक्यू.